नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. चोरून लपून गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येते. सदर घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सांगवी उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने आपल्या स्वतःच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून त्यांची व्यावसायिक उपयोगाकरिता तो देखभाल करीत आहे अशी खबरांद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व पथकाने आरोपीनामे राजेंद्र विठ्ठल देवरे याच्या शेतात छाप टाकून शेतात लावलेली 6 फूट उंचीची 6 गांजाची झाडे पंचसमक्ष जप्त केली आहे. सदर ठिकाणी 1,11,220 रुपये किमतीचा एकूण 11 किलो 122 ग्रॅम वजनाचा हिरवा ओला गांजा मिळून आलाय. आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे राहणार उमराळे शिवार यास ताब्यात घेतलं असून देवळा पोलीस ठाण्यास एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 8B RW 20 एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, पीएसआय दामोदर काळे, पोलीस हवालदार सुभाष चव्हाण, राहुल शिरसाट, नितीन बाराहाते, पोलीस अंमलदार श्रावण शिंदे, शरीफ शेख यांची पथकाने केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.